प्रहार जनशक्ती पक्षाचे जवळपास राज्यभरामध्ये आंदोलन सुरू आहे। त्याच्या पार्श्वभूमीवर आज विद्यमान आमदार बदनापूर अंबड मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांच्या निवासस्थानी कार्यालयामध्ये आज आंदोलन सुरू आहे। माझ्यासोबत जिल्हा अध्यक्ष आहे। काय सांगाल, काय आंदोलनाची मागणी आहे? आंदोलनाची मागणी आमची ज्या मुख्यमंत्री ज्या सरकारमधले प्रमुख आहे यांनी इलेक्शनाच्या आधी सहा महिन्यापूर्वी घोषणा केली होती की जर आमचं सरकार जर आलं तर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू। ही प्रथम मागणी त्यांनी दिलेला हा शब्द पाळावा यांच्यासाठी, यांना जाग करण्यासाठी आम्ही आलेलो आहे। दुसरी मागणी अशी आमची की दिव्यांग जे जर तुम्ही लाडक्या बहिणीला जर 2100-1500 रुपये जर देत असाल, जी सदृढ आहे तिला जर तुम्ही त्याला देण्यासाठी आमचा नकार नाही, पण ज्यांना अंगच नाही आहे, ज्यांना दिव्यांग आहे, ज्यांना काम करण्याच नाही, त्यांना 6000 रुपये ही आमची दुसरी मागणी। आणि तिसरी मागणी, शेती ही आज तोट्यामध्ये आहे। माननीय बच्चू भाऊ यांनी विधानसभेत वारंवार हा विषय मांडलेला आहे, म्हणून त्यांनी ही शेती जी आहे जर तुम्हाला नफ्यात आणायची असेल तर पेरणी ते कापणीपर्यंत हे एमआरजीएसमध्ये घ्या। या प्रमुख 3 मागण्या घेऊन आम्ही आज आमदाराला जागे करण्यासाठी आता वाजले 12 आम्ही त्यांना उठवण्यासाठी आलेलो आहे। आणि यांना जुन्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी सरकारला विधानसभेत सांगावा, त्यांनी त्यांच्या प्रमुखाला सांगावं, ह्या मागणीसाठी आम्ही इथं आलेलो। अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानावर आंदोलन केलं, परंतु ह्या ठिकाणी आंदोलन करत असताना या ठिकाणी स्थानिक आमदार या ठिकाणी उपस्थित नाही। काय सांग? हेच मोठं दुर्दैव आहे ना। आज आम्ही प्रतिनिधीकडे आम्ही आज आमची त्यांना आठवण करून देण्यासाठी आलो। त्यांना या सगळ्या गोष्टी माहीत असताना सुद्धा ते आज इथं गैरहजर आहे। म्हणजे त्यांना या जनतेबद्दल किती प्रेम आहे, या जनतेचे किती त्यांना आवाज त्यांना ऐकायचा आणि तिथं विधानसभेत मांडायचं आहे, आजच्या याच्यामधून आपल्याला समजून गेलेलं आहे। आणि आम्हाला प्रतिसाद माननीय आपले माजी राज्यमंत्री अर्जुन भाऊ खोतकर यांनी रिस्पॉन्स दिला, आमचं पूर्ण म्हणणं ऐकून घेतलं आणि हाच तुमचं म्हणणं ऐकून आम्ही विधानसभेमध्ये मांडू हा त्यांनी आम्हाला सगळ्यांना आश्वासन दिलं आणि सगळे आंदोलक आम्ही तिथून बाहेर आलो। पण इथं आम्हाला इथं आमचं आंदोलनाची भूमिका समजून घेण्यासाठी कोणी नाही, हे सगळ्यात मोठा दुर्दैव आहे। पण तरीसुद्धा आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचल आजच्या आंदोलनामधून हा आम्हाला विश्वास आहे। तुमचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिकमध्ये आंदोलन सुरू आहे। तर ते डायरेक्ट ते कृषी मंत्र्याच्या समोरच आंदोलन करणार ना, कारण की मुख्य तिथं आहे ना, त्यामुळे तिथं त्यांनी ते आंदोलन केलं आहे। बाकीचे सर्व जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहर प्रमुख हे ज्यांनी मतदारसंघामध्ये केलेले। बदलापूर येथे या ठिकाणी आंदोलन करत असताना नारायण कुचे यांच्या निवासस्थानावरती या ठिकाणी आंदोलन केलं, परंतु या ठिकाणी जवळपास नारायण कुचे उपस्थित नसल्याचे या ठिकाणी कार्यकर्ते यांनी बोलून दाखवलेले। मी किशोर शिरसाट, टॉप न्यूज मराठी, जालना। 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर। रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन। मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज। लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात। काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर। CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे। संपर्क 8888173100।